नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा. आजची बातमी. आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अॅट्रॉसिटी करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज दिला, पीआयला अर्ज दिलाय. तर त्यांनी आम्हाला अशी विनंती आहे आमची की ती अर्जाप्रमाणे त्यांनी अॅट्रॉसिटी त्यांच्यावर करावी. परंतु आता 4 दिवस झाले आम्ही त्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे की मंगळवारपर्यंत, सोमवारपर्यंत जर तुम्ही कारवाई केली नाही, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला नाही तर मंगळवारपासून आम्ही उपोषणाला बसू. त्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. त्यांनी ग्रामसभेत प्रोसिडिंगमध्ये खाडाखोड केलेली आहे. हराळ मॅडम जे आहेत आपल्या त्यांचा एक दाखवला त्यांनी रिपोर्ट आणि दुसराच रिपोर्ट नंतर तयार खोटा केला आणि त्यांनी दिलेला आहे. नाटा साहेबांनी दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा मातंग समाज आमचे बंधू आणि त्यांच्यात आमचा कुठलाही वाद नाही. परंतु आम्ही अॅट्रॉसिटीचं पत्र दिल्यानंतर त्यांनी आमच्या मातंग बहिणींना इकडं पीआयकडे पाठवलं आणि सांगितलं की मी कसा निर्दोष आहे, मी कसा जातीवादी नाही, त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला होता. आणि हे काय तिथं गेले नाही, ते इकडंच डॉन म्हणून घेणारे, वाघ म्हणून घेणारे पुढं काय आलेलं नाहीत आणि ते इकडंच लांब बसले आणि आमच्या मातंग बहिणीला त्यांनी त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. 39 गुंठे जागा आमची मातंग समाज, मातंग बांधव आणि बौद्ध समाजाची स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीमध्ये जवळजवळ 19 गुंठे अतिक्रमण केलेलं आहे मातंग समाजाने आणि ग्रामपंचायतने त्यांना अतिक्रमण करून दिलं. आणि राहिलेली 20 गुंठे जागा ही आणि दोन्ही समाजात विभागून दिलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी आम्ही झेंडा आहे, त्या झेंडा लावलेला पूर्वीपासून आहे. त्या झेंड्याला आम्ही चौथरा बांधण्यात गेलो असता तेथील बाळासाहेब नाटा तिथं आले आणि त्यांनी दादागिरी केली, भांडण केले, शिवीगाळ केली आणि त्यानंतर पोलीस प्रशासन तसेच आपले तहसीलदाराचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी संवाद साधला. योग्य प्रमाणे आम्ही त्यांना माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्यांनी आम्ही इथं तहसीलला आलो, तहसीलला पत्र दिले, पीआयला पत्र दिलेलं आहे. परंतु नाटा साहेबांनी काय केलं की पीआय समोर आम्ही हे दिलेलं आहे, मोबाईलचं सगळं बाईट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जा कुठेही जा, आम्ही काही भेट नाही, आम्ही काही करा तुम्ही, आम्ही काही भिणार नाही असं त्यांनी आम्हाला दम देऊन सांगितलं. दमाची भाषा दिली. त्यांनी यापूर्वी आमची जुनी चावडी होती ती पाडली, आड बुजवला, झाडे पाडली, हे संपूर्ण केले. आम्ही ग्रामपंचायतीपासून तर कलेक्टरपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे, पण आम्हाला कोणीही आत्तापर्यंत उत्तर दिलेलं नाही. आणि त्यांनी ग्रामपंचायतीने खोटे प्रोसिडिंग तयार केलेले आहेत आणि ते आम्हाला दिले. 20 गुंठेचे तुम्हाला देतो, 10 गुंठे देतो, परंतु अतिक्रमण केलेली जी जागा आहे 29 गुंठे, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती जागा सोडून 10 गुंठेच आम्हाला द्यायला तयार झाले. नंतर ते शेवट 12 आले, 12 तुम्हाला देतो. पण आमचा मुख्य प्रश्न आहे तो झेंड्याचा आहे, त्या चौथऱ्याचा. त्या झेंडा काढून टाका किंवा झेंडा तिथं ठेवू नका किंवा झेंडा दुसऱ्याच्या ताब्यात द्या अशी त्यांची मागणी आहे. आणि आम्हाला ते 10 गुंठ्यावरून 12 गुंठ्यावर आले 12-8ला, परंतु झेंडा काढा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. आम्ही त्यांनी आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या समाजाच्या जागेमध्ये कुठलंही काम केलेलं नाही. राजकीय दबाव आहे त्यांचा, एका समाजावर ते काम करतात. आमच्या समाजामध्ये कुठलंही काम केलं नाही, करायचं नाही, करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे.